त्याची आरती व्हावी. मात्र पाण्याचा वापर कमी व्हालाय, त्यामध्ये जास्त आरती मात्र व्हायली. मात्र इथं एकही माणूस बघ आरतीचा नाही. त्यांची आरती व्हायली ते देह असे झिजवायचे. मग आता आरती करताना कशी करायची? बरेच लोक करतात वातीची ज्योतानुवाद, त्या वातीची राख करतात. मग ते राख झाले की दुसरी वाट टाकतात. दुसरी म्हणायचे टप्पूच वाट टाकू दे, टप्पूच्या टप्पू म्हणायला तो राखच झाली म्हणे टप्पू टाकतो म्हणे. हो द्या राख म्हणे, किती राख होते. मग महाराजासाठी असा हे झिजला पाहिजे. ओवाळा ओवाळा माझ्या राख झाली पाहिजे. आरती करताना याच्यात कोण कोण जळाले? 16 साधे 72 कोठड्या कायार चिवले, गुरु माय कायार चिवले, 9 दरवाजे खिडकी आत मोठी बसवले. 360 हाडाचा चुरा व्हायला बसल्या. इथं 22 हाडात, इथं 32 हाडात, इथं 73 हाडात, कोठारी बनिताना 96 हाडात, हात तयार करताना 48 झाड, पाय तयार करताना 48 झाड, पाठ तयार करताना 21 झाड, हाताचे पायाचे नख 20 आणि टोटल 360 हाडाचा हिशोब. आणि इतके हाड असे ढिले होऊन गेले. आणि 7 दिवस झाले की मग म्हणतात बापू सरकल्याने वाटा नाही. 7 दिवसात असं नरम झालं. 16 सांधे 72 कोठड्या आणि 72 कोठड्या तयार करताना 96 हाड लागली. हे सगळ्या टोटल हाडाचा इतका हिशोब. आणि एवढे हाड जसं तुम्ही प्रपंचासाठी झिजवल्या तसं परमार्थ म्हणून 7 दिवस झिजवायला काही हरकत नाही. आरती होते महाराजांना पावन. भक्त आलादी त्याची आरती महाराजाला होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या कामामध्ये असा मग्न असला पाहिजे. शिष्य गुरु सेवेमध्ये तल्लीन झाला पाहिजे, तरच त्याची आरती आहे, नाहीतर आरती नाही. बरेच भक्त आलेत मात्र नुसतं सोंग बघाले. तिथं काय करेल, इथं काय करेल ते करून त्याला आज नाही आले कोणी म्हणजे. त्या बिचाराला जरा जोडही बसेल. कुठं आजरे बापू कोणतं गाव होय त्याच्यावरती थोडं नजर ठेवा तुमची करडी नजर. आता 3 दिवसामध्ये बरेच हौशे गवशे नवशे येणार होते. खादाडे पिदाडे वादाडे ते 3 हे 3 असे टोटल 6 जण इतक्यापासून सावध राहावं लागतं. मग काही मजा सेवेत हात आंघोळ घालणारे, स्टेजवर रखवाली करणारे. तुम्हाला वाटत नाही हे महाराजांच्या मागे फिरायला इकडे तिकडे येणं कसं काय यायचं? कारभारी झालं. गणेशराव सरपंच देवीचे ढोले मधने गोरे गोर यायचं कसं होय? यायची काय आरती वाणी नाही. तुम्ही तर बरे, तुमच्यापेक्षा जास्त इतर लोक खराब व्हायचे. कोणतंही काम केलं तर सुरळीत मार्गच नाही. हा लगेच झपका. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त ते दिसाले गुरु नंबर 1 खातो महाराजांचा घेणारे घेणारे फिरायले मस्त. नाही त्यांची आरती लई भारी आहे, त्याला चूक नाही. एक आणायला ती एक दिसत, एक आणायला दुसरं दिसत.
पुन्हा पुन्हा आणणं, पुन्हा जाणं, पुन्हा आणणं, सेवेत तत्पर राहणं, हे सुद्धा आरती महाराजांना होऊ शकते. म्हणून याला ते हे जिजेना म्हणतात. मन वस्त्र हे करुणेचं या देहे अर्पिलो तुझ्या पाया. आणि एवढं देह अर्पण केल्यानंतर मग महाराजाला म्हणता येते, महाराज तुमच्या सान्निध्यात राहण्याचं नाम सांगा. निज नाम निज नामाच्या भरोया राजे. निज नामाच्या भरोया राजे. मोक्ष पद गाठू पुष्पांजली वाहू. विडा सत्व तो विडा अर्पेला भरा स्वामीच्या मोठे मुळे देव दक्षिणा विडा द्यायचा. जसं पूर्ण आपल्या घरी पाहुणा आला, जेवण झाल्यावर त्या पाहुण्याला विडा खाऊ घालतं. नागेलीचं पान, महाराजांना कोणतं पान खाऊ घालायचं? नागेलीचं पान. हे जमणार कलकत्ता पान, मसाला पान. ते कसं आहे? नागवेली आहे कोण माया तुझा काय पदार्थ पान. नागवेलीमध्ये श्रीमाय श्री पाना 4 पानं लागले. 4 पानं कोणते? चारे पदार्थ पान. देव दैवता हे दोन आणि दुसरे दोन. प्रपंच परमेश्वर जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर. पान दिल्याबरोबर पान पुसल्याशिवाय कोणी पानाला चुना लावला कवळ पान खाऊन पानपट्टीवर पान पाण्यातून काढते आणि एका रुमाला पुसते असं आणि मग चुना लावते. महाराजाला याचं पान कसं पुसावं आणि कोणता चुना लावावा? आता जांभळ्यात कसा चुना लावता येईल? जांभळ्या गेल्यानं वाजव भोगावकर राईट रेफ्लेक्ट सावधान मध्ये. मग कसं पान पुसावं? महाराजाला द्यायचं, पाण्यामध्ये पुसायचं, मग चुना लावायचं. हे चुना लावल्यावर कोण येते? महाराजाचं. मग कसं पुसावं? गरवा हातात सोडून
फक्त गर्व काढून टाका. गर्वाचं घर खाली आपण शाळेत असताना मध्ये लिहित होत्या शाळेमध्ये गर्वाचे घर खाली त्याच्यात काहीच कळत नाही. लहान तेव्हा गर्वाचं घर खाली खाली कुठं खाली आहे असं वाटत होतं त्यावेळेस. आता समजलं गर्व म्हणजे काय होय, अहंकार काय होय, अहंकार काय होय. आणि अंगाचा गर्व काढून टाकला. पान पुसल्या गेलं, मी पणा काढून टाकलं म्हणजे पानाला चुना लागला. फक्त मी काढून टाका, पानामधला मी काढा. मी म्हणजे मी घराचं बांधकाम केलो, मी मोटर बांधकाम केले, मी शेती घेतली, मी एक जागा घेतली, तिथं 3 मजली इमारत बांधली, 4 म्हशी घेतल्या, 2 संकरित गायी घेतल्या, 2 हिरी खोदल्या, 80 फुटाच्या मोटर पाईपलाईन तळ्यावर केली. मी घर आहे फक्त मी आणि हे मी असल्यामुळं चुना लागला. काय काय वाजवून माझी नुसतं भडंग भडंग. मी मुळे काय झाले, मी पुन्हा पाठ असं तुम्हाला आहे की तुमचं पाठ दररोज पेपरला वाचलाय. मी पुन्हा येणार. ते मी शब्द जर काढला असला तर बरोबर येत होत. फक्त त्या मी मुळे घाटा झाला. मी शब्द एवढा घातक आहे, कुठे नेऊन सोडत काही सांगता येणार. म्हणून आणि मी शब्द शुकानं वापरला होता. जनक राजाच्या घरी जनक राजा विधेयी पुरुष होता. शुक आला दरवाजाला. मधून जनक राजाला विचारलं, कोण आहात? तरी शुक काय बोला, मी शुक आहे. जनक राजा मला दोघं दिसाले, मी आणि शुक म्हणजे दोघं हात. मी त्याच्या अंगातला आहे का निघाला तर दरवाजा काढा, त्याच्यात मी असल्यामुळे दरवाजा काढू नका, म्हणजे मध्ये याचं कामच नाही म्हणजे. मग दरवाजा काढलंच नाही. नाव तर मोठं म्हणजे मी म्हणल्यामुळं कोणी दरवाजा काढला नाही. बापाकडे गेला, व्यासाला विचारलं, बाबा हे काय असं दरवाजा काढण्याचं लोक स्तुती केली त्याची जनक राजाची. दरवाजा निघाला नाही, काय भानगड आहे, तू कसं बोललास, कोण आहे? तुम्ही आवाज दिला ते मधून म्हणजे तुम्ही कोण आहात? मी म्हणतो मी शुक आहे. अरे मी काढून टाक. आणि मग दरवाजाला मध्ये एंट्री मिळते नाही बघ. मग परत आला, आवाज दिला, कोण आहात? शुक आहे. मी काढलो आणि दरवाजा निघाला. इतकं मी मध्ये फार मोठी ताकद आहे की कुठं जेऊ देना, कोणाला पुढे जाऊ देना. म्हणून सद्गुरूच्या पायी आवगे मी पण सोडून द्या, आणि मी जिरल्यावर सुद्धा रस औषध तुम्ही घ्या. काय म्हणाले? मी म्हणजे कोण्या डॉक्टरला ताप कमी केल्याशिवाय इलाज करता येईना. आणि मी काढल्याशिवाय महाराजाला ऑपरेशन करता येईना. तुमचा मी आता चुना लागला, काच टाकायचा. कोणता काच टाका? पानामध्ये इकडला काच. ते काच टाकलं की पान रंगते, नाही रंगले की माणसं म्हणतात माया पातळ झाले, बापूचं काही नजर दिसणार आली, पान रंगावं लागते. मग आता रंगून टाकतो पान, काट टाकतो. तुमच्या चरणी माझा हेत देवा हाती आहे कात, विनाकर देवदत्त बसा माझ्या हृदयात, विना घ्यावं घोडाया. महाराजाच्या चरणावर आपला हेत असणं हेच कात होय. तवा पांढरंगती. हेत नसेल तर पांढरंगना. फक्त हेत ठेवा. कुठेही राहा तुम्ही, तुमचा हेत महाराजाच्या चरणावर असला पाहिजे. माझ्या समोरचे एवढे आळस कराले, मागचे काय असतील बाबा? त्याच्याकडे कोण नजर टाकायला गेले, त्याचं कसं
कसं काय मुंडी मुरबाळून जसं एखादं पीक उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस गेले की मुंडी टाकून देते कापूस असा, आणि एकदा कोंबड्यावर रोग आला उगाच मुंडी मुरबाळून कोंबड खाली लांब पडते. तसे काही आता रोग पडल्यासारखं वाटायला आमच्या पिकावर. आता मागचं पीक कसं आहे का काही दिसणार इथून काय जाता येणार. आता त्याची इमानदारी त्याला ठेवू हा, इथून जर म्हणलं तर त्याला काही म्हणता येईल आपल्याला, लांबून काय आवाज देता येईल. मात्र आता काट टाकायचा, कुठेही राहा मात्र काट टाका. तरी पान पूर्ण झालं नाही. वैराग्य जाय फळ चार निर्गुण निक्षळ करते नामाचा कल्लोळ आणि पूर्णा नंदीपती आढळ. वैराग्याचं जायफळ टाकायचं आणि चार निर्गुण त्या पानामध्ये टाकायचं. ते नामाचा कल्लोळ करतात. काय म्हणतात? जय जय आनंद सर्व अजून काय काय राहिलं? जाय पत्री वेल तोडा आखे आणू साय तोडा ससे त्याने वाडा सयाचे सगळे ते केला विडा गाव चलोराया. जाय पत्री टाकायची वेल जोडा आखरी आणू सये जोडा चारी सृष्टीच्या निवाडा सयांद्री शिकडी देवगिरी क्रीडा लवंगा बदाम सुपारी कर्पूर केशरे कस्तुरी पूर्ण ब्रह्म कळाधारी आणि भाव भक्ती विडा अर्पण करे. आणि एवढा तयार झालेला विडा अंतकरणात भाव भक्ती ठेवून महाराजांना अर्पण बापू. त्या विडा जुने माणसं जुन्या काळामध्ये पान खान तयार करायचे, मांडीवर ठेवायचे पान आणि तयार झालं इथं एकदा घ्या म्हणजे पान रंगलं पाहिजे. अंतःकरणातून दिलेलं कळाव आणि महाराजाला पान द्यायचं असं अंतःकरणातून पान द्यायचं. या पानाला सत्व तो विडा पिला भला स्वामीच्या मुखी शुद्ध रंगना ठेवून पुढे जीव दक्षिणा. महाराजासाठी जीव द्यायची तयारी पाहिजे शिष्याची. महाराज जीवच हो तुमच्यासाठी. एकदा रामदास स्वामीने अशीच परीक्षा घेतली होती भक्ताची. अशीच दहा मिनिटं संपतात. 10 मिनिटं खोटे किती आता एकदा परीक्षा घेऊन गेला शिष्याची. रामदास स्वामी काय केले? आपल्या पायाला एक कच्चा आंबा बांधून घेतले. ही जागा अशी पट्टी बांधली आणि परत झोपले. आलेला भक्त विचारले पाय थोडं बाजूला. काय झाले बापू? गुरु बापू काय नाही, गड्डा झाला पायाला. याचा भक्त बघायचा, अरे दाबू नको तकलीफ व्हायची. प्रत्येक या शिष्याचं त्या शिष्याला सगळे शिष्य आले. महाराज दवाखान्यात चला, सगळे इलाज करून थकलो. महाराज सगळ्या दवाखान्यात गेलो.
4-5 दिवसात त्या आंब्याला काढून दुसरा पिकलेला आंबा लावला महाराजांनी. आता महाराज डळ झाले, हो पूर्वगत मिसळले एका जागी. आता फोन नक्कीच बरोबर होते म्हणजे मला जावाले म्हणजे त्रास व्हायला, मला उठता येणार आहे, बसता येणार आहे, डॉक्टर काय नाही. मग कसं करू? मग रामदास स्वामी उठून म्हणले आजच गड्डा कमी होते, वैद्य सगळे डॉक्टर फेकला मात्र गड्डा कमी होते म्हणजे इजा कमी होती म्हणजे. मग सांगा बापू, तुमच्यासाठी जीव द्यायची तयारी आमची, फक्त तुम्ही आवाज काढा, काय पाहिजे ते सांगा, तुम्ही मदत ते करू. तुमच्या गुरु आहात तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही वाटण ते करण्याची तयारी आहे, फक्त तुम्ही मुखातून शब्द काढा, असं रामदास स्वामी म्हणले. शिष्य म्हणल्याबरोबर रामदास स्वामी काय म्हणतात, काही नाही म्हणजे महाराजाने येऊन सांगितलं कमी होते म्हणून सांगितले ते का वैद्याला. मग कसं होते, जे कोणी मजा या फोडाला गड्ड्याला तोंड लावून मधला पू आणि रगत ज्यानं पीन तेव्हा माझी इजा कमी होते. असं म्हणल्याबरोबर काय 4-2 याच्यात ते भडक उठ्या गेले आणि बाकीचे जे काय बाहेरचे होते हळू ते निघून गेले. गुरु करून चुकत झाली म्हणजे ते मधलं पूर्तिया म्हणाले. मग त्याच्यामध्ये जवळचा एक आनंद नावाचा शिष्य होता. त्यानं असा पुढे बापू काय वय काय म्हणला, तू काय हरकत नाही, तुमच्या गड्याला धरून मी पिऊन टाकतो, काही चिंता करू नका, तुम्ही तुमचं लाख मेले तरी चालते, मात्र लाखाला पोशिंद्या मात्र जिवंत असला पाहिजे. बापू तुमच्या गड्यातलं रक्त आणि तुम्ही स्वतः तोंडावर असा पिऊन होतो म्हणजे फक्त सांगा म्हणे कसं आहे, फक्त बाजूला ठेवा. त्याची बायको वडाली त्याला, काय गुरु करून पिसं झालंय, गुरुमध्ये काय लेकर बाळ काय घेतले काय माणूस धरून वडाली. ते मात्र कोणाच्या बापाला ऐकायला तयार नाही. धरला गड्डा, बरेच लोक बघायला सारखं पितच राहिला, पूर्ण पिऊन टाकला, तोंडच काढला, एकदा लावला तर उलटी नाही काही नाही, बाकीच्याला उलट्या वाढल्या, मात्र हे असा तोंड लावून पिणार होता. आणि पुन्हा हे सगळं पिणं झाल्यानं महाराज उठले. कसं काय वाटलं रे आनंदा? बापू अजून दुसऱ्या पायाला याच्यापेक्षा मोठा गड्डा व्हावा वाटायला, तुमच्या मनात पियाला मिळाव. सगळ्या शिष्याला बोलले महाराज पुन्हा कमी झालं. अरे पायाला आंबा बांधला होता म्हणजे आंबा तुमच्या परीक्षेसाठी, इतके हादरले म्हणजे तुम्ही. ये होय जीवाची दक्षिणा, महाराजासाठी जीव द्यायची तयारी. तिथं गड्ड्याचा कवा आंब्याचा रस बनवून काही सांगता येत नाही. म्हणून बसवनाला अग्नीत टाकले, विष पाजून कुपात लोटले, त्याचे दिले मोक्षधाम आणि स्मरतात होतो मना आराम. आरामच आहे तिथं. मग अशी महाराजांची पूजा करताना कोणाला दिसणार, पूजा केलेलं कोणाला कळणार, कोणाला तकलीफ नाही, आणि बघितलं की पूजा होते. आणि याच पूजेला म्हणा गुरुपूजा. आज गुरु Yeah.
मंत्र 21 नाम नव्हत, ते ग्लोज तू होती काय 21 नामच हे मंत्र काय नव्हत. त्याचा? महाराज जे नंबर काय तुमच्यासाठी एकांतात पब्लिक मध्ये जे काय तुम्हाला बोलतील बोध करतील ते तुमच्यासाठी मंत्र होय. मंत्र म्हणून गुरुवाक्य जे बोलले ते तुमचा परोपकार हेच मंत्र होय. आणि एका अक्षराला गुरुला 4 लाख जप करावा लागतो. त्यावेळेस अधिकार पत्र तयार होईल. मोक्ष म्हणून गुरु कृपा, मोक्षाचं मूळ गुरुची कृपा. मोक्ष मिळण्यासाठी काय करावं लागते? संत संगाविना ध्यान मिळेना, सद्गुरू बोधाचे संत संगाविना ज्ञान मिळत. संताच्या संतीशिवाय ज्ञानाचा बोध होत नाही जीवनात. आणि करावया संत संगती पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्राचं वाचन जर राहिलं तरच संतांचा समागम कळते. नाहीतर कोण्याही संतांच्या समागमामध्ये राहिल्यानंतर गोड बोलून कोणता संत वाचूचा काटाकाली काही सांगता येत नाही. म्हणून शास्त्राचं वाचन जर असं तर संत कळणार तुम्हाला, नाहीतर समजणार. 15-20 शास्त्र वाचण्याच्या अगोदर काय पाहिजे? शास्त्र वाचण्याआधी पाहिजे सेवा वडिलांची. शास्त्र वाचण्याच्या अगोदर आईवडिलांची सेवा करावी लागते. हे प्रथम गुरु होतो. आपलं काही काम नाही आता. माय बाप हे गुरु होतो. माय शब्द ज्ञान शिकविणारी आणि बाप सामान्य ज्ञान सांगणारा होते. म्हणून मायच लेकराला शिकते. पप्पा म्हण, मामा म्हण, मम्मी म्हण, हे शब्द ज्ञान माय शिकवते. आणि बाप सामान्य ज्ञान शिकते. कसं वागावं, गणित कसं वागावं, भौतिक कसं वागावं, गावात कसं वागावं. सामान्य ज्ञान बापाचं होय आणि माईचं शब्द ज्ञान होय. मात्र या आई वडिलांना आपल्यासाठी जीवाचं रान केलं. रक्ताचं पाणी केलं. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले. आणि बाळाला इकडे तिकडे न जाऊ देता माईची नजर फार मोठी राहते आपल्या लेकरावर. आणि लेकराला लहानाचं मोठं करताना आईला आनंद अडचणीला तोंड द्यावं लागते. आणि एवढं कष्ट करत असताना लेकरू माईच्या भोवताल फिरते. मग लग्न झाल्यानंतर लग्न झालं जे दुसरी माय येते सावधान म्हणून, ती माझी सत्य माय होय. आणि ते माय काय करते? लग्नामध्ये नवरदेवाची वरात येते. घोड्यावर नवरदेव उतरला. सासू म्हणायची दरवाजापाशी उभी टाकते चांदीच्या गिलासामध्ये दूध घेऊन. आणि वरूनच म्हणते नवरदेव, ये होय सासू, ये होय सासू. उतरलं. इतका घोट चांदीच्या गिलासाचा अर्धाच कप दूध राहते. आणि ते घोड्यावरचा नवरदेव दूध पिला. आणि इतकं दिवस सख्या माईचं दूध पिलेले विसरून जाऊन सासूनं दिलेले दूध पिलं की मग म्हणते सासू लई चांगली आहे, आमची माय लई बदमाश आहे. म्हणजे इतके दिवस दूध पिल्यानंतर सासूनं असा कोणता मंत्र टाकले असेल त्या दुधात की जेणेकरून याला माईचा विसर पडला. म्हणून माय बापाला विसरू नका. विसरू नको, विसरू नको रे आई बापाला. जिजवले त्याची पावला, काया जिजवले त्याची राव, त्याची काठी काठी येणार नाही तुला. बोल लावला का? जे बोल फक्त एकच बोलत तुला बोलत येत नाही.
चालू రాసుకుంటే आवाज चांगला स्कोर चांगला हा कोण हा पुन्हा बसले होते ना ते पुन्हा एक भजन म्हणलं त्यांनी हा कोणाला कला भरपूर आहे भरपूर आवाज चांगला आहे नाही आजचा काय आवाज चांगला यायचा नाही नाही आजच्या काय बरं का बरोबर आहे हिशोबात आहे प्रत्येक हिशोबात त्या माणसाला जे वाटतं का चालेल नाही नाही तुला डांगे सरला दाखवतो एकदा काय म्हणशील म्हणून एकदम क्वालिटी आवाज मी डांगे सर तुला एकच वेळा व्हिडिओ तुला सेंड करतो सकाळी नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये घटना आई वडील दोन डॉक्टर ज्या आई वडिलांना आपल्या लेकराला डॉक्टर केलं मुलीलाही डॉक्टर केलं त्या मुलीलाही डॉक्टर नवरा मिळाला मुलाला डॉक्टरी बायको मिळाले आणि दोघही दोन्ही लेकर बाहेर देशात निघून गेले आणि या डॉक्टर ज्यानं घडीला आपल्या लेकराला त्याचं वय झालं या दोघालाही वृद्धाश्रमामध्ये राहावं लागलं आणि वृद्धाश्रमामध्ये त्यांचं आयुष्य संपलं आणि तिथून फोन करून त्यांना सांगितलं मुलांना मुलींना की तुमच्या वडिलाचं निधन झालं आमचं येणं होत नाही तर ते तिथून फोन केले बाबा जे काय खर्च लागते ते आम्ही देऊन आता ओळखून घ्या आमचं येणं होत नाही काय घ्या ओळखून घ्या आमच्याकडे टाइम नाही बघा मग शेवटचं तोंड बघण्याची इच्छा ज्याचं अंतकरण आहे त्याचं असं मन असं उफाळून आलं असतं की मला शेवटचं तोंड तरी माझ्या मायबापाचं बघू द्या एवढं मोठं निर्दयीपणा सगळे माणसं आईवडिलाला विसरून चालले म्हणून नामस्मरण भक्ती चालू आहे पूर्वीपेक्षा अन्नदान जोरात चालू आहे पहिल्याच्या पेक्षा सत्य जोरात चालू होतं मात्र कर्तव्याचा विसर पडला हे जे मुळं अन्न मुळाला विसरता ना बायकोचंही ऐकावं लागते माईचंही ऐकावं लागतं दोन्हीचाही विरोध करता येणार मात्र दोघांनाही कसं ठेवावं याची बुद्धी आपल्याकडे पाहिजे आणि हे काम गुरु भक्तांना व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे आणि बायकोची नजर राहते काय देते काय नाही माय काय खाणार आहे किती रुपयाचं खाणार आहे खाऊ खाऊ तरी बायको गेल्या गेल्या मला दिसलंय मी बघलो चलता चलता नजर टाकलो काय फरक पडला मग काही माणसं एवढे भारी असत ते बायकोच्या नजरेखाली दबले खूप वाघ मोठे डरकाळी पडणारे होते मात्र वाघिणीच्या हातात या वाघाचे कान गेल्यामुळे याचे कान मुरगाळून ठेवून दिली बायको काही बोलायचं काय बोलायचं ते माईलाच बाजूला करायच्या तयारीत आहे मात्र बायकोचा एक शब्द सुद्धा पाडायला तयार नाही मात्र जाणीव करून घ्या या गोष्टीची कृपा व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी पाहिजेत तुमचा गुरुच माईला जवळ ठेवतो तुमची बुद्धी कुठं भ्रष्ट व्हायची माझ्यापेक्षा तुम्हाला सेवा करता येते तुमच्या आई वडिलांची तुम्हाला मला सेवा सुद्धा करता येणार कोण्या टाइमला मी कवा जायची महिना आणि जर मी त्या टाइमला 2:30च्या सुमारास 4 वाजता जर गेलो तर माझी माय उठून मजेत पाय दाबण्याचा प्रयत्न करते या वयामध्ये मग माईला फक्त निर्वेशनी मुलगा पाहिजे एवढंच माईला पाहिजे एवढं दुसरं काहीच लागत नाही माईला माय या शब्दात तेवढं मोठं प्रेम आहे बघा माय आणि मम्मी आई थोडं पलीकडे गेलो मम्मी थोडं
तुला काय आलं? मॉम त्याच्या मागे मग काय झालं? हा? माईमध्ये जे गोडवा आहे तो गोडवा कधीच येणारा नव्हता. त्याला तीळ गुळाचा गोडवा होय, ते फार मोठा गोडवा राहणार आहे. म्हणून आईवडिलाचा ईश्वर कोण देऊ नका म्हणतो. जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे राहणार नाही तोपर्यंत कृपा होणार नाही. मग सेवा करण्याच्या अगोदर जोड पाहिजे, वागणं पाहिजे. बाकी सगळे कोणासंग वागा न वागा, मान बाप बायको लेकरं बाळ व्यवस्थित राईट टाइमला राहायला पाहिजे. आता सगळेच मनासंग सगळं चलतील असं कशावरून पाहिजे आपल्याला? आपलं घर कसं चालून म्हणावं, त्याला त्याच्या मनानं करायचं त्याला करू द्या. मात्र एवढे तरी माणसं आपल्या एका मनानं वागण्याच्या अगोदर काय पाहिजे? वागवयाचा निश्चय पाहिजे. प्रेम वाग्या देवा, प्रेम वाग्या देवा. असा निश्चय करा आज आणि आताच करा. महाराज जे मला सांगाले मी असं वागण्याचा प्रयत्न करतो आणि आजच निश्चय करा आणि आता याच टाइमला निश्चय करा. सह्याद्री पर्वतामध्ये महाराजांचं संध्याकाळी निद्रेसाठी महाराज येतात आणि या संध्याकाळच्या टाइमचा आपला निश्चय होईल. हीच ती वेळ निश्चय करण्याची. करा निश्चय, मनातल्या मनात करा, मला मनात म्हणा. निश्चय करा मी असं वागतो. आणि निश्चय करण्यासाठी प्रेम पाहिजे. अंत करणार काय पाहिजे? प्रेम. प्रेम कुठं सांगितलंय? आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती, कोणती ज्योत लावा म्हणजे प्रेमाची ज्योत कधीच न इजणारी. तेला चिलावलं की इजते, त्या दिव्याकडे बघत राहावं लागते. इजलं की फक्त बोंबलते. दिवा इजला की मग फोन करते, बापू अचानक दिवा इजला काय वारा आला असं नाही, तो वारे पूजा करतो मग एखादं मंदिर आला असं, मांजर आला असं, काय फरक पडला इजलाचं? एवढा मोठा दिवा जर मला आलेला ते इजणार आहे. आतापर्यंत सगळे मागचे दिवे आले इजले, पुढचे दिवे इजणार हवं. मग आता या तेलाच्या दिव्याला कुठं नाराज होत बसला साप शकून? आणि खरी ज्योत प्रेमाची. पुन्हा भोपाळमध्ये सांगितलं, उठा उठा प्रेमानंद स्वामी सद्गुरुमूर्ती, सोय प्रकाश वाळू काकरारती. प्रेमानंदे प्रेम लागला गेला द्वेष हमाव, तेरे महासुख झाले पुसला अविद्येचा ठाव. प्रेम आणि पुन्हा एक पद आहे, प्रेम छाया तुझी गुरु आया आणि करी दिनावरी दया. प्रेम या शब्दाची ताकद फार मोठी आहे. आणि म्हणून हे जे प्रेम आहे निश्चय करण्याच्या अगोदर प्रेम पाहिजे. प्रेम असेल तरच निश्चय करतो, नाहीतर निश्चय करत नाही. म्हणून मनी आष्टा भावना तुरे, मनी आष्टा भावना तुरे, मनी आष्टा भावना तुरे, मनी आष्टा भावना तुरे. आणि प्रेम निर्माण होण्यासाठी मुळात बुद्धी चांगली पाहिजे. ज्याला बुद्धी मिळाली, ज्याला डोकं मिळालं त्याला रत्नच मिळालं.
आता रत्न जमा करायची गरज नाही, सोनं जमा करायची गरज नाही, पैसा जमा करायची गरज नाही, फक्त डोकं पाहिजे. भाग्य सगळ्यात मेन महत्वाचं डोकं. आणि डोकं मिळून त्या ऑनलाईनला जसं सामान मागिताना फोन करून ऑनलाईनचं सामान मागून घेतात आणि तिथून खोकं मिळाले. असं जर खोकं आपल्याला मिळालं मग मात्र ते ऑनलाईनचं सोय येते, ऑनलाईनचं सोय मागितली करून आलेली. हे फक्त डोकं मिळालं पाहिजे, ज्याला रत्न मिळालं त्याला बघायचं कामच नाही. तरच त्याला बुद्धी मिळाली तर जोड गोष्टी प्रेम करण्याचा. बुद्धी मिळायला जोड पाहिजे, सुदैवाची दैव चांगलं पाहिजे, बुद्धी चांगली मिळायला. बरेच लोक बुद्धी मिळण्यासाठी कोणी सुवर्ण डोस काय नांदेला सुवर्ण डोस सुवर्ण डोस सुवर्ण डोस आ गर्दी म्हणजे दीपच एका दिवशी जायला मागे 4-5 वर्षांपूर्वी. त्याच्यात एक बाई आमची शिष्य कुठे आलीच माय एवढ्या गर्दीत बापू सुवर्ण डोस काय म्हणजे काही नाही म्हणजे बुद्धी चांगली होती. आता बुद्धी जर बनवत असेल एखाद्या सोन्यानं किंवा चांदीनं किंवा एखाद्या लोखंडानं बघायचं काम नसतं असतं. अनेक लोक श्रीमंत होतात त्यांना बुद्धी सोन्या फिरानं बनवून घेतली असते. सुवर्ण डोसानं नव्हतं कशानं बुद्धी बनला. बुद्धी बनायची असं तर मी याच्या अगोदर तुम्हाला पहिल्या दिवशी कीर्तनात सांगितलं की डोकं कसं मिळते. हे महत्वाचा पॉइंट आहे आणि त्याच्यानंच तुम्हाला रत्न प्राप्त होते. म्हणून दैव चांगलं आहे. दैव कशानं बनते. कर्मानं कर्तव्यानं आपल्या स्वतःच्या कामानं काम करताना आपण कर्तव्य करत असताना कसं कर्तव्य करत काम कसं करावं या कामावरून तुमचं दैव आहे. दुसरं कोणी दैव बनू शकत नाही. आपल्या कर्तव्यानं दैव बनते. तुमचे कर्तव्य चांगले असतील, तुमचे काम चांगले असतील, तुमचं दैव नंबर 1 बनते. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ऑटोमॅटिक फक्त तुम्ही आजगरासारखं चला. सगळ्या प्राण्यात आजगर समाधान आहे की समाधान. वानेराला परेशानी कोणत्या जीवाला परेशानी, प्रत्येक जीव परेशान आहे. आजगरच फक्त एक असा आहे उभं रस्त्यानं तर ते खाणच त्याच्याकडे येते आणि गिटकून घेते. वेळकोळी पुढे आले आणि उभं चलत राहते, पुन्हा आलं की गिटकून घेते. तसा आमचा शिष्य आजगरासारखा असला पाहिजे. उभं चांगल्या रस्त्यानं चलावं. समोर तयार खाय तयार असं चलता 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 सोन्याचा हांडा सुद्धा असा पडून किंवा समोरून जाऊ शकते असं येते. गुटण्या घेतलं गेला तुम्हाला बघायचं काम होतं काय समोर येईल काही सांगता येणार. मात्र आजगराची भूमिका बदलली पाहिजे भक्तांना. मात्र भक्तामध्ये चपळाई आहे. माणूस परेशान आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला झोप नाही. प्रत्येक प्राणी जीव हरण गाय म्हैस ढोर प्रत्येक जनावर असं बेजार आहे खाण्यासाठी. फक्त एकच आजगर असा आहे ते कुठल्याही प्रकारची बेजारी करत नाही. उभं आपल्या रस्त्यानं म्हणजे आपल्या कर्तव्यानं चलते आणि चलत असताना त्याला मोठी इकडे करायला इकडे करायला हा उभं चलते आणि तिथूनच जेवण येते त्याच्यासाठी ताट वाढूनच स्वर्गातून आल्यामध्ये इतक्याच काम. तसा भक्त सुद्धा आजगरासारखा असला पाहिजे. सरळ रस्त्यानं चला. समोर खाणं असं सज्जच आहे. जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी ते ते मिळते त्या त्या काळी न मागता मागणारा भिकारी. मागते कोण हो भिकारी. आणि तुम्ही फक्त आजगराची भूमिका बजवा आणि खाण्यासाठी तळमळ करणार आधी शरीर जाड आणि जे जे खाण्यासाठी तळमळ करावे ते मागणा होऊन गेले. म्हणून तुम्हाला सांगणार आपली भूमिका आजगरासारखी असली पाहिजे. कुठली तळमळ नको. फक्त आपला जो रस्ता आहे चलायचा त्याच हिशोबाने तुम्ही चला. नुसते परेशान व्हायला. जुन्या काळामध्ये लोकांना पोळ्या मिळायच्या नाही. गव्हाची पोळी सणाच्या दिवशी मिळायची. पाहुणा एखादा जर घरी आला घरातला मेन कारभारी ते पाहुणा दोघं जेवढं की यायचं बाकीच्या दोन कर काहीच भेटत नव्हतं. आता गव्हाची पोळी दररोज जातं. भजे दररोज आहे. पालक आहे मेथी आहे टमाटे आहे वांगे आहे बटाटे आहे म्हणून ते खातो म्हणले ते आहे. तरी माणसं तोंडाकडे त्या बघितलं की 6 महिने याच्या मागे सगळी बघणार याच्या खराब म्हणजे कोणती कळा नको काय नको कुठं खाय काय जिरवाले घरपणी सदा लग्नाला गेला आपल्याला टाकायच्या तयारी नाही. आणि कडे तुपाचं डबा आणून घेऊन इथं लावायला होताच काय लग्नात हो आणि कडे तुप लावायला
जेवायची तयारी नको, घरी जेवण नको, कुठं दारी नको, महाराजांपाशी समाधान नको. अशा परेशानीमध्ये परेशान झाला. म्हणून तुम्हाला सांगणार, जसा सगळ्या प्राण्यात जसा आजगर समाधान आहे खाण्यासाठी, कर्तव्य करते, खाणं त्याच्याकडे येते, तसा माझा शिष्य सुद्धा आजगरासारखा असला पाहिजे. समाधान आणि तरच त्याला दैव बनित, नाहीतर दैव बनत नाही. गुरुदासाने सांग, हे कोटी जन्माचे तरेत कृपा होईल सद्गुरु अंतर्ज्ञानाचे. सद्गुरु शरण शरण सद्गुरु नाथा तुझं आलो अवस्था, तुझं आलो अवस्था, तुझं आलो
सद्गुरुदेवा